श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 104। तोपर्यंत तू माझ्याजवळ येऊ शकत नाही। तुझ्यात तू व मी आहे, पण तुझ्यातला तू जीव आहेस, तुझ्यातला मी मात्र परमात्मा आहे। जोपर्यंत तुझ्यात कर्तृत्व भावना आहे तोपर्यंत तुझ्यातला तू मी होऊ शकत नाही। त्यामुळे जीवाला सुख दुःख पाप पुण्य या द्वंद्वातून बाहेर पडता येत नाही। तुझ्यातला तू क्षीण होऊन मी उच्च दशेत पोहोचल्याशिवाय तू माझ्याजवळ येऊ शकत नाही। तू जसा जसा मी जवळ जाशील तेव्हा तुझी जबाबदारी कमी होईल। माझ्याजवळ आलास तर द्वंद्वातून बाहेर पडशील व सुखी आणि संपन्न होशील। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 7। सदोदित श्रीपादांची बापनाचार्यांची अप्पल राजांची निंदा निर्भत्सना करून व स्वतःच्या कर्मांमुळे नरसावधानींची अन्नान्न दशा झाली होती। ते रस्त्यावर भ्रमिष्ठासारखे फिरत देवाला दुःख सांगावं म्हणून नरसावधानींची बायको देवघरात गेली तेव्हा देवघरात श्रीपाद बसलेले होते। अत्यानंदाने तिनं नरसावधानीस देवघरात बोलाविले। त्यावेळी नरसावधानी व श्रीपादांमधील संवाद व हितोपदेश सर्व दत्तभक्तांना उपयुक्त आहे असं शंकर भट्ट सांगतात। एवढे हाल होऊन देखील नरसावधानीच्या बुद्धीचा तिरकसपणा जात नाही। नरसावधानी श्रीपादांना विचारतात की सर्वच तू आहेस तर जीव दुःख का भोगतो? त्यावर श्रीपाद वरील खुलासा करतात। याचं कन्क्लुजन करताना श्रीपाद मर्म सांगतात की तू जसा जसा मी म्हणजे माझ्याजवळ येशील तर तू द्वंद्वातून बाहेर पडशील, सुखी व संपन्न होशील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुझी जबाबदारी कमी होईल। देरे हरी खाटल्यावरी ही स्टेट अवस्था येते, अर्थात ही स्टेज सहजासहजी येत नाही। अतिशय विपरीत भयानक परिस्थितीतून भक्ताला नेण्यात येते। जीव नकोसा करतात व भक्तात काय बदल होतो हे बारीक पाहत बसतात। भक्ताच्या शर्टची कॉलर बोटांच्या चिमटीत धरून भक्ताला दरीत लटकवून धरल्यासारखे धरून ठेवतात। या प्रसंगात जर भक्ताची दत्ताप्रती निष्ठा कमी झाली तर उपयोग नाही। मरेपर्यंत फक्त रोजीरोटीची सोय होते। भक्त निष्ठेत टिकला तर योगक्षेमम वहाम्यहम अवस्था येते। यानंतर दत्तभक्ताचं काय काय पाहत नाहीत। जसा एकनाथांच्या घरी श्रीखंड्या अभ्यास करणाऱ्या मुलाला आई जसं सर्व जागेवर पुरवते तसेच अशा भक्ताला जीवनावश्यक सर्व काही जागेवर पुरवतात, जेणेकरून भक्त भक्तीच्या मार्गावरून विचलित होणार नाही। यावेळी भक्ताला स्वतःचं असं काही कर्तव्य राहिलेले नसते। त्याला फक्त भक्तीची एक एक दालनं उघडून पाहत भक्तीच्या गर्भगृहाकडे जायचं असतं, जिथं त्याच्यासाठी एक जागा दत्तांनी राखून ठेवलेली असते, तीच त्याची पोझिशन। इथं भक्त चारही मुक्ती मनमुराद भोगत राहतो व दिलेलं काम 100% पार पाडत राहतो। हिराचंद गोपालचंद कोठारे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।